तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे 23 सप्टेंबर. आज सोमवार रोजी राज्यातील कोणत्या परिसरामध्ये कोणत्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कोणकोणत्या ठिकाणी आज पाऊस पडू शकतो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता पाहून घेऊयात. तर राज्यामध्ये मित्रांनो, आज जर आपण पाहिले तर राज्यातील कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे संपूर्ण माहिती आपण पाहूयात. तर राज्यामध्ये पहाटेपासून राज्यातील काही ठिकाणी पावसानं सुरुवातही केलेली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील आणि विदर्भातील काही परिसरामध्ये पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली. तर आज सकाळच्या सुमारास कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे पाहूया आपण. सकाळी मित्रांनो, आज आपल्याला मध्य महाराष्ट्रातील कराड, वडूज, विटा, सातारा, सांगली, तसेच बारामती, इंदापूर, करमाळा, बार्शी, पंढरपूर, तुळजापूर, पेठ, केज, बीडचा परिसर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. जत, सांगली, रायबाग, निपाणी इकडे कोकणातील परिसर, राजापूर, सावंतवाडी, रत्नागिरीच्या परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुपारनंतर पावसाचा जोर जो आहे तो जास्त वाढणार आहे. दुपारनंतर अनेक परिसरामध्ये भयंकर पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर कोकणातील परिसर, विदर्भ, मराठवाड्यामध्ये संपूर्ण परिसरांमध्ये जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज देण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला आपण आपण पाहूयात विदर्भातील परिसरामध्ये कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल. यामध्ये विदर्भातील पारसवाडा, वारासिवनी, गोंदिया, घोटी, डोंगरगड, भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, आर्वी, वर्धा, उमरेड, ताडोबा, यवतमाळ, चंद्रपूर, पांढरकवडा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आज दुपारनंतर अतिवृष्टी पाऊस होण्याचा अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी गडचिरोली, कापसी, कांकेरहिरी, भामरगड, आसिफाबाद, अलियाबाद, पांढरकवडा, यवतमाळ, आर्वी, अमरावती या ठिकाणी अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आहे. मराठवाड्यातील परिसराचा जर पाहिला तर अकोट, खामगाव, अकोला, वाशिम, लोणार, चिखली, हिंगोली, पुसद, उमरखेड, सेलू, नांदेड, तसेच इकडे सिल्लोडचा भाग, जळगाव, कन्नड, पाचोरा, त्याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी देखील पैठणच्या परिसरामध्ये देखील अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण जो वरचा परिसर असणार आहे महाराष्ट्राचा वरचा परिसर, जसं की त्यामध्ये येतो आहे धाडगाव, नंदुरबार, नवापूर, व्यारा, तसेच इकडे धुळे, शिरपूर, खारगोणे, सेंदवा, बुऱ्हाणपूर, जळगाव, पाचोरा, मालेगाव, मनमाड म्हणजे नाशिकचा संपूर्ण परिसर असेल. तसेच या ठिकाणी देखील अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज हवामान खात्याने या परिसरांनाही दिलेला आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, खोपोली, आता यानंतर आपण पाहूयात आता कोकणातील परिसर कल्याण, डोंबिवली, खोपोली, तसेच मुंबई, गोरेगाव, चिपळूण असेल, त्याचबरोबर रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडीचा परिसर या ठिकाणी देखील अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज या ठिकाणी दुपारनंतर देण्यात आलेला आहे. आता मध्य महाराष्ट्रातील परिसर संपूर्ण जाणून घेऊया. कोडोली, सांगली, जत, कराड, वडूज, विटा, सातारा, बारामती, इंदापूर, दौंड, करमाळा, खेड, पुणे, जुन्नर, नगर, जामखेड, पेठ, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी देखील आज मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी देखील आज देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एकूण परिसर आपण या ठिकाणी पाहिला. आता कोणकोणत्या परिसरामध्ये आज अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर आज बहुतांश परिसरांमध्ये म्हणजे मित्रांनो, आज जर आपण परिसर जर पाहिला तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा पाहायला मिळेल. अनेक परिसरामध्ये संपूर्ण मराठवाडा, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणात पावसाचा जोर आज पाहायला आपल्याला भेटू शकतो. मित्रांनो, अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो आज हवामान विभागाने अनेक परिसरांना दिलेला आहे. अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की वातावरण कसं असणार या ठिकाणी आपण संपूर्ण अंदाज आता लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेत आहोत. मित्रांनो, कोणकोणत्या परिसरांमध्ये आज पावसाचा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी आता आपण संपूर्ण अंदाज हा जाणून घेतलेला आहे. अनेक परिसरामध्ये आज अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाचा जोर अधिक असणार आहे, विजा पडण्याचं प्रमाणही जास्त असणार आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आणि विजांचा कडकडाट जोरदार आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा आज देण्यात आलेला आहे. तसे मित्रांनो, आज हा पाऊस दुपारनंतर धुमाकूळ घालणार आहे. अनेक परिसरामध्ये धुवाधार पाऊस कोसळणार आहे. अनेक परिसरांना त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेले आहेत. आज ऑरेंज येलो अलर्ट जो आहे तो आज राज्यातील बहुतांश परिसरामध्ये संपूर्ण राज्यामध्येच देण्यात आलेला आहे. कारण की संपूर्ण राज्यामध्ये आज त्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून आज करण्यात आलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये आज मित्रांनो जोरदार पाऊस धुवाधार हजेरी लावणार आहे. आज राज्यातील बहुतांश परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण आता संपूर्ण अंदाज जाणून घेतला आहे. तर कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे, कोणत्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्या सध्या पाऊस सुरू आहे, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपल्या भागातील तालुक्यातील अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही लाईव्हमध्ये कमेंट करू शकता. लाईव्हमध्ये संपूर्ण अंदाज तुमच्या भागातील विचारू शकता. कोणत्या भागामध्ये पावसाचं आपल्या वातावरण कसं असणार याबद्दल संपूर्ण या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. मित्रांनो,
तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, कारण की आपण या ठिकाणी आपल्या भागातील संपूर्ण परिसर जो आहे तो राज्यातील संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. संपूर्ण परिसर भागातील आपण या ठिकाणी अंदाज संपूर्ण कव्हर करत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण की आपण संपूर्ण अंदाज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे. संपूर्ण भागातील अंदाज आपण दिलेला आहे. कोणत्या परिसरामध्ये आज पावसाचा अंदाज असणार संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो आज रात्रीला देखील राज्यातील बहुतांश परिसरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायमच राहणार आहे. रात्रीलाही राज्यातील मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये, तसेच कोकणातील परिसरामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये संपूर्ण आणि मराठवाड्यानंतर इकडे विदर्भातील जो परिसर असणार आहे विदर्भामध्येही त्या ठिकाणी आज रात्रीलाही जोरदार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो आपण जर पाहू शकतो आहे की 12-1 वाजल्यानंतर राज्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे आणि रात्रीपर्यंत बहुतांश परिसरामध्ये हा पाऊस जो आहे तो अतिवृष्टी पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे अलर्ट देण्यात आलेले आहेत. बहुतांश परिसरांमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून. अतिवृष्टी पाऊस अनेक परिसरामध्ये आज होणार आहे. आपण संपूर्ण अंदाज या ठिकाणी आता पाहिलेले कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आज देण्यात आलेला या ठिकाणी आपण संपूर्ण अंदाज आता जाणून घेतलेला आहे. तर अनेक परिसरामध्ये मित्रांनो पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. अनेक परिसरामध्ये पाऊस हजेरी लावत आहे. तर काही परिसरामध्ये आताही पावसाचा जोर कमी आहे. मात्र मित्रांनो संपूर्ण जो आपला महाराष्ट्रातील जो संपूर्ण परिसर आहे संपूर्ण परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. तर नदीला नाल्यांना पूर येण्याचा स्थिती पुन्हा एकदा निर्माण होणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरांमध्ये चांगला पाऊस हा बरसणार आहे. तर आपल्या भागातील अंदाज तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करून संपूर्ण अंदाज त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता.